थँक्यू सो मच गाईज, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आज आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे। तुमचे असेच प्रेम आम्हाला मिळू दे। सो वेलकम टू दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनल। तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, या कारणामुळे आम्ही मग एक पेस्ट्री आणली आणि पेस्ट्री कट करून आम्ही हे सेलिब्रेशन केलं। तर थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर दिस 1000 सबस्क्रायबर। नेक्स्ट डेला आम्ही छानपैकी तयार झालो आणि आम्ही कुठे निघालो हे आता तुम्हाला पुढे कळणारच। नवरात्री असल्यामुळं छानपैकी रस्त्यावरती लाइटिंग लागलेली होती, तर ते बघून खूप छान वाटत होतं। आणि समोरच एक मंडळाची देवी सुद्धा बसलेली होती, तिचं पण डेकोरेशन खूप सुंदर असं होतं, ते आपण नक्कीच बघू पुढे। तर आता तुम्हाला इथून कळलंच असेल की आपण कुठे आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये। तर आमच्या दर्यापूरमध्ये एक प्रसिद्ध देवी आहे, इच्छापूर्ती देवी, गणेशपूरला। तर बघा तुम्ही किती सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे देवीनिमित्त। नवरात्री सुरू असल्यामुळं इथे खूप मोठं असं हे मंदिर आहे आणि नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असते। दर्यापूर तसेच आजूबाजूच्या खेड्यावरचे गावामधले लोक सुद्धा इथे दर्शनासाठी येत असतात। आणि मंदिरामध्येच पिंड पण आहे, हनुमानजीची मूर्ती सुद्धा आहे, राम लक्ष्मण सुद्धा आहे। तर सर्वांचेच इथे दर्शन होऊन जाते। तर आम्ही मग इथे छान असं मनाभावापासून दर्शन घेतलं। देवी खूप सुंदर दिसत होती आणि आजची माळ हिरवी होती, त्यामुळे तिला हिरवं असं वस्त्र सुद्धा घातलेलं होतं। त्यानंतर मग आम्ही इथेच मंदिरामध्येच एका ठिकाणी अखंड मनोकामना याची तसं कक्ष इथं तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये अशी त्यांनी धान लावलेलं आहे आणि धानावरती प्रत्येकाने म्हणजे ज्यांना पण इच्छा आहे त्या लोकांनी आधीच इथे नोंदणी करावी लागते। तर प्रत्येकाच्या नावाचा दिवा लावला जातो, तो पूर्ण 9 दिवस नवरात्री तिथे तो जळतो। आणि त्यावर लक्ष ठेवायला मग इथे त्यांनी असे काही लोक निवडून ठेवले आहेत। प्रत्येकाचा दिवा
असल्या कारणानं इथे खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली तुम्हाला दिसत आहे. खूप असं छान प्रसन्न तिथे असं वाटत होतं आणि प्रत्येक दिवा आणि त्याच्यासमोर पान विडा असं ठेवलेलं आम्हाला दिसलं आणि एक मंदिराचा इथे एक सार्वजनिक दिवा सुद्धा लावलेला होता. तर खूप असं छान तिथं प्रसन्न वाटत होतं. इथे दिवा लावण्यासाठी आधी नोंदणी करावी लागते आणि काहीतरी पैसे सुद्धा आहे देऊन मग आपला 9 दिवस दिवा ते इथे ठेवतात. मंदिर खूप असं सुंदर डेकोरेट केलं होतं. लाइटिंगमुळे खूप सुंदर दिसत होतं ते. आणि बाजूलाच गरबासाठी पण त्यांनी एक छान असं मंडप तयार केलेला होता. बट गरबा सुरू व्हायचा होता त्याच्या कारणानं तिथे कोणीच नव्हतं आणि तिथे 1-2 शॉपसुद्धा लागलेले होते. तर तिथून ते पाहिले आणि समोरच मग इंद्रप्रस्थ लॉन होतं. तर तिथे आम्ही तिथे फाउंटनची काम सुरू होतं तर आम्ही तिथला पण एक शॉट घेऊन घेतला. तर खूप सुंदर अशी हे लाइटिंग फाउंटन दिसत होतं. तर त्यानंतर मग आम्ही घरी रिटर्न आलो. तर अशा प्रकारे आम्ही 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आधी देवाचं दर्शन घेतलं. नवरात्री सुरू होती तर देवीचं दर्शन घेतलं. तर थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि